सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 15 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणीच्या हातावर रोहीच्या नावाची मेहंदी लागत होती आणि राणी बिलकुल खुश नव्हती. उद्या तिचं रजिस्टर मॅरेज होणार होतं त्याच्यासोबत आणि आज तिला मेहंदी लावत होते आणि आज ती कॉलेजला नाही गेली कारण आईने जाऊ दिलं नाही. मग तिची मेहंदी झाल्यानंतर तिला लगेच चुडा भरला आणि तिची रंगलेली मेहंदी बघून तिच्या बहिणी तिला चिडवत म्हणाल्या, राणी अगं मेहंदी किती रंगली आहे तुझी. बहुतेक रोहित सर तुझ्यावर खूप प्रेम करतात बरं का, आणि त्यांनी तुला असंच कॉलेजमध्ये पाहिलं आणि पसंत केलं हो ना. आणि राणी भयंकर चिडली आणि म्हणाली, तुम्हाला कोणी सांगितलं, ते माझ्या कॉलेजमध्ये माझे टीचर आहेत. राणीची एक मावस बहीण म्हणाली, मला मावशीने सांगितलं. आणि राणी आईवर भयंकर चिडली आणि म्हणाली, आई तुला काय गरज होती हे सगळं सांगायची. तुला नसता शहाणपणा करायला कोण सांगतं ग. मला अजिबात कोणाला हे सांगायचं नव्हतं की ते मला शिकवतात आणि जर बाहेर कोणाला कळलं ना तर सगळे मला चिडवणार. असं म्हणून राणी रडायला लागली आणि तिची आई म्हणाली, राणी अगं तू काही लहान आहेस का आता, जे इतर जण तुला चिडवतील आणि तू रडणार. अगं मस्करी करतील, नवऱ्याच्या नावावरून चिडवतील, बाकी काही नाही करणार. आणि हे नवीन नवीन लग्न झाल्यावर चालतं सगळं. तरीही राणी म्हणाली, नाही म्हणजे नाही, हे कुणालाही कळायला नको. आणि आई म्हणाली, बरं बाई राहिलं. ए मुलींनो, आता काहीही म्हणू नका ग, नका तिला चिडवू. असं म्हणून राणीच्या आईनं सगळ्या मुलींना शांत बसा, गुपचूप बसा असं म्हणून तोंडावर बोट ठेवलं आणि हसून गेली. आणि अल्लड राणीसुद्धा गाल फुगवून बसली. आणि आता इकडे घरी रोशन आला आणि त्यानं बघितलं दारामध्ये एक छोटासा मंडप घातला होता. तोही फक्त नावापुरता, नवरदेवाच्या डोक्यावर मांडव असावा म्हणून, आणि एकदा तरी नवरा नवरी मांडवाखालून जावीत असा रिवाज असतो. बाकीच्या सगळ्यांचा थोडा थोडा एन्जॉय सुरू होता, पण ज्याचं लग्न होतं तो रोहित मात्र कुठेच नव्हता आणि तो अजून घरी पण आला नव्हता. मग रोशन आला पळतच घरात आणि येऊन म्हणाला, आई बाबा मी आलो, कुठे आहे दादा. जानकी म्हणाली, तुझा दादा ना अजून कारखान्यातच आहे, दोघेही तिकडेच आहेत. आणि रोशन चकित होऊन म्हणाला, काय, उद्या लग्न आहे त्याचं आणि हा अजून तिकडेच आहे. ओ माय गॉड, क्या करू मैं इस ब्रदर का. उद्योगपती मल्हारराव सूर्यवंशींची मुलं फारच उद्योगी आहेत, फक्त मी सोडून. आणि त्यानं रोहितला फोन लावला आणि म्हणाला, हॅलो ब्रदर, व्हेर आर यू. रोहित म्हणाला, कारखान्यावर. रोशनने आता घड्याळात बघितलं आणि म्हणाला, दादा अरे 6 वाजले, ये ना तू पटकन. रोहित आता राहुलच्या केबिनमध्येच बसला होता आणि फाईल उघडून देत होता आणि राहुल त्यावर सह्या करत होता आणि फोन कानाला तसाच होता. आणि रोहित म्हणाला, म्हणजे तू आलास ना, तुला म्हटलं होतं ना येऊ नको. आणि रोशन म्हणाला, दादा मला कळलंय, तू नको म्हटलं की तुझा होकार असतो, लग्नाचं पण तसंच केलंस ना. आणि रोहित म्हणाला, ठेव फोन, ठेव. आणि त्यानं फोन ठेवला आणि म्हणाला, बिंडोक कुठला, काय गरज होती का इतक्या लांबून यायची. आणि राहुल म्हणाला, रोहित त्याचं प्रेम समजून घे. रोहित म्हणाला, दादा मला कळतंय रे प्रेम, पण दगदग किती होते सांग बरं. आता इतक्यात राहुलला फोन आला जानकीचा आणि जानकी हळूच म्हणाली, राहुल रोहितला थोडीशी हळद लावूया ना, बाळा घेऊन या ना त्याला घरी, तो तर आमचं काही ऐकतच नाही. आणि राहुल म्हणाला, ओके आई. मग राहुलनं पेन खाली ठेवलं आणि म्हणाला, रोहित उठ, पटकन घरी जाऊया. रोहित म्हणाला, का दादा, अरे किती फाईल पडल्यात सह्यांच्या, एवढं करूया, ये एवढ्यावर सह्या कर आणि मग जाऊया. राहुल म्हणाला, नको चल उठ, आईबाबांनी बोलावलं आहे. आणि रोहितने राहुलचा हात पकडला आणि स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि थोडा गंभीर झाला आणि विचार करत बसला. मग राहुलही थांबला, त्याच्याजवळ खुर्चीत बसला आणि म्हणाला, रोहित तुला वाटतं इतकं अवघड नसतं रे लग्न करणं, तू का इतकं अवघड वाटून घेतोस. सगळी मुलं लग्न करतात, फक्त तू एकटा नाहीच करत. रोहित म्हणाला, दादा लग्न करणं
त्या मुलांसाठी अवघड नसतं रे. जी मुलींची स्वप्न बघतात आणि समोर दिसणाऱ्या प्रत्येक मुलीकडे ते त्या नजरेनं बघतात सुद्धा. आणि दादा मला तर मुलींचं हसणंसुद्धा आवडत नाही. मग आता उद्यापासून ती मुलगी माझ्या बेडरूममध्ये असल्यावर मी कसं करू? मला खूप अवघड जाईल दादा. राहुल म्हणाला, होतं, सगळं ठीक होतं. इतकं अवघड वाटून घेऊ नकोस. रोहित अचानक म्हणाला, दादा माझं काही चुकत नाही ना? राहुल म्हणाला, कशा बाबतीत? हे बघ राहुल, हे बघ रोहित, लग्नानंतर मी सुखी नाही असं तुला वाटायचं की नाही, पण आता तसंही काही नाही राजा. माझं आणि सपनाचं सगळं नीट सुरू आहे. मग तू कशा बाबतीत बोलतोस? हे बघ रोहित, आता आपल्या घरात जी मुलगी येईल ना, ती तुझ्याकडे बघून येणार. तिच्याशी लग्नाचा निर्णय तुझा आहे आणि तिनं तो गुपचूप ॲक्सेप्ट केला आहे. पण तूही तिला जपलं पाहिजे. आता रोहितला त्याला सांगायचं होतं की लग्न होऊनसुद्धा मी तिला स्पर्श करणार नाही, हा निश्चय आहे. आणि या बाबतीत तिच्या स्वप्नांचा चुराडा होईल का? आणि म्हणून मी चुकतोय का? असं त्याला विचारायचं होतं. पण नंतर रोहितनं सुद्धा विचार केला की अशी इच्छा तिचीसुद्धा आहे आणि तिनंच आधी बोलून दाखवलं की आपल्या दोघात काही नसेल. मग मीच इतका गिल्टी का वाटून घेऊ? तिची जर स्वप्नच नसतील माझ्या बाबतीत, तिच्या अपेक्षाच नसतील माझ्या बाबतीत, तर तिची स्वप्न तुटण्याचा आणि अपेक्षा भंग होण्याचा मी का वाईट वाटून घेऊ? मग राहुल पुन्हा एकदा म्हणाला, काय झालं रोहित, तू कशाबद्दल बोलतोस? आणि रोहित म्हणाला, काही नाही. आणि दोघेही घरी आले. फ्रेश झाले आणि जानकीनं त्याला आता बसवलं. 5 जणींना बोलवलं त्याला हळद लावायला. आणि रोहित म्हणाला, आई हे कशासाठी? नको हे. जानकी म्हणाली, रोहित तुझ्यासाठी नाही, तर तुझी उष्टी हळद राणीला पाठवायची आहे आणि तुला लावल्याशिवाय ती उष्टी कशी होईल बाळा? फक्त थोडंसं. आणि रोहित गप्प बसला. रोशन ते सगळं शूटिंग करत होता आणि रोहित म्हणाला, रोशन गप्प बस, मला माझ्या लग्नाच्या काहीही आठवणी नको. रोशन म्हणाला, दादा दादा दादा, लोक लग्नाच्या आठवणी तयार करण्यासाठी प्री वेडिंगला जातात, शूटिंग करतात, किती काय काय करतात, आणि तू? अरे असा कसा रे तू? पण आम्हाला पाहिजेत तुझ्या लग्नाची आठवण, तुझ्या मुलांना दाखवण्यासाठी होईल ना तेवढंच, असं म्हणून तो शूटिंग करत होता. आणि रोहितनं त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि सगळे हसले. आणि आता जानकीनंतर सपना आली रोहितला हळद लावण्यासाठी आणि तिला समोर आलेली बघितली आणि रोहितने चेहरा बाजूला फिरवला, अजिबात तिच्याकडे बघितलं नाही. आणि तिनं तिची लांब सडक बोटं हळदीत बुडवली आणि त्याच्या गालाला लावणार इतक्यात त्यानं हात आडवा लावला आणि म्हणाला, वहिनी गालाला नको, हाताला लावा, असं म्हणून तिच्यासमोर मनगट केलं. आणि सपनानं आता जानकीकडे बघितलं. जानकीचं लक्षसुद्धा तिच्याकडेच होतं आणि सपना त्याच्या मनगटाला हळद लावून निघून गेली. मग कसं बसं मोलकरणी वगैरे धरून 5 जण झाले आणि रोहितची उष्टी हळद घेऊन राणीकडे कोण जाईल असं जानकी म्हणाली. आणि आता मात्र सपना लगेच म्हणाली, आई मी जाते. आणि मग जानकी म्हणाली, बरं जा. आणि सपनानं तो हळदीचा बाऊल घेतला आणि किचनमध्ये गेली आणि तो बाऊल तिथंच ठेवला आणि दुसरी हळद घेऊन ती कालवली आणि बाहेर घेऊन आली. रोहितची उष्टी हळद राणीला लागणं सपनाला मंजूर नव्हतं. म्हणजे आता लग्नानंतर ती रोहितचं उष्ट खाणार, त्याच्या प्लेटमध्ये जेवणार, एकाच ग्लासनं दोघी पाणीही पिणार आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा अधिकार असणार, हे सपनाला बघवत नव्हतं. आणि सपना हॉलमधून निघाली. इतक्यात मल्हारराव म्हणाले, सपना अगं इकडे येतेस का जरा? आणि सपना म्हणाली, आले बाबा, असं म्हणून तिनं ती हळद तिथंच ठेवली आणि पुन्हा मल्हाररावांच्या खोलीत गेली. आणि इतक्यात आणखीन एक जण बाई आली रोहितला हळद लावायला आणि जानकी म्हणाली, अगं बरं झालं आलीस, ये तूही रोहितला हळद लाव, हे बघ हा बाऊल आहे इथे. मग त्या बाईनं रोहितला हळद लावली आणि रोहितला हळद लावल्यामुळे तीही हळद उष्टी झाली. आणि सपना आली
आणि तिला माहीत नव्हतं तिच्या पाठीमागे काय झालं आणि ते उचलून रोशनसोबत ती राणीकडे निघून गेली. आणि ती तिच्या गैरसमजात होती की ही हळद रोहीची उष्टी नाही आणि राणीला आता रोहीची उष्टी हळद लागणारच नाही. मग रोशननं राणीकडे बघितलं आणि म्हणाला, हाय, माय नेम इज रोशन. मी ना सगळ्यात छोटू. आणि वहिनी, तू तर खूप बारीक दिसते गं. काही खाते पितेस की नाही? माझा आता कसा हट्टाकट्टा आहे. त्याची बायको इतकी किरकोळ नको. राणीला आता काही कळत नव्हतं. नवरा हट्टाकट्टा, बायको किरकोळ असल्यावर काय असतं. आणि ती मनात म्हणाली, तुमचा दादा सगळ्यावर दादागिरी करून हट्टाकट्टा आहे. आणि मग दोघे परत आले. आणि रोशनचा मन मोकळा स्वभाव राणीला खूप आवडला. कारण तिचं वयसुद्धा असंच होतं ना, खेळकर, गंभीर होण्याचं बिलकुल नव्हतं. मग आता तिच्या आईनं रोहितची उष्टी हळद 5 जणींना बोलवून तिला लावली. आणि हळद लावली की राणी ती रुमालानं पुसून काढायची. अशी हळद लावली की राणी रुमालानं पुसून काढायची. पण त्या हळदीचं निशाण तिच्या गालावर राहतच होते. आणि हळदीने पिवळी झालेली गोरी गोरी राणी सोन्याहून पिवळी दिसत होती. मग दोघेही उठले आणि दोघांनीही आपल्या आपल्या घरी तोंड धुतली. आणि जानकी किचनमध्ये गेली. तिनं बघितलं हळदीचा बाऊल तिथेच होता. आणि सपना कोणती हळद घेऊन गेली मग? आणि तिनं सपनाला विचारलं, हा दुसरा हळदीचा बाऊल इथे कसा आला? आणि सपना खोटं बोलत म्हणाली, आई अहो, मी 2 बाऊल तयार केले होते, एक संपला तर दुसरा असावा म्हणून. आणि जानकीनं नीट बघितलं आणि म्हणाली, याचा अर्थ रोहीची उष्टी हळद इथेच राहिली की. या बाऊलमध्ये दिसतंय की ही हळद रोहितला लागलेली. आणि सपना नाटक करत म्हणाली, अय्या आई, खरंच का हो? असं झालं का? गडबडीत माझ्या लक्षात नाही आलं. आणि आता जानकीच हसून म्हणाले, अगं असू दे असू दे. तसं ना, काय झालं होतं, एक जण आल्या होत्या पाठीमागून रोहितला हळद लावण्यासाठी. आणि तू राणीकडे घेऊन जाणार हळदीचा बाऊल तिथंच ठेवला होता ना हॉलमध्ये. मग त्याच बाऊलमधली हळद मी त्यांना लावायला सांगितली रोहितला. आणि झालं, ती ही हळद उष्टी झालीच की. आणि सपना, तुझ्याकडून चूक झाली होती पण ती आपोआप सुधारली. आणि आता हे ऐकून सपनाला फार राग आला. आणि इतका प्रयत्न करूनसुद्धा रोहितची उष्टी हळद तिला लागलीच, याचा अर्थ काय, असा ती विचार करायला लागली. मग रात्री झोपताना रोशन रोहितकडे आला आणि रोहित म्हणाला, हे काय, तू इथे कशाला आलास? तू तुझ्या रूममध्ये जा. आणि रोशन मला, दादा झोपू दे ना, आता बघ, उद्या तुझी बायको येईल, मग माझी पण बायको येईल, मग आपल्याला असं एकमेकांसोबत झोपायला मिळणार नाही. तसं रोहितनं त्याची मुंडी पकडली आणि म्हणाला, इतका उतावळी झालास का लग्नासाठी? मग येतानाच तुझी होणारी बायको का नाही घेऊन आला? आणि रोशन म्हणाला, दादा, मी तुझा छोटा भाऊ आहे आणि छोट्या भावाचे लाड करायचे असतात, मारायचं नसतं, सोड बरं. आणि अरे, मी ना सोनमला म्हणाला होतो की चल, आईनं बोलवलं होतंच, पण तीच आली नाही. पण दादा, मला तुझी आयडिया आवडली बरं का. झटमगनी पटशाडी, रजिस्टर मॅरेज करून तू सिक्सर मारतोस बरं का. आणि रोहितनं बेडवर त्याची उशी टाकली आणि झोपणार इतक्यात रोशनसुद्धा त्याच्या शेजारी येऊन झोपला. आणि रोहित म्हणाला, तू जाणारच नाहीस का? मला अख्खा बेड लागतो, तू जा. आणि रोशन पुन्हा त्याची मस्करी करत म्हणाला, आणि उद्यापासून काय करशील? उद्या तर बेडशेअर करावा लागेलच ना, आणि त्याचीच प्रॅक्टिस आहे असं समज. तसं रोहितनं पुन्हा त्याच्याकडे चिडून बघितलं आणि गुपचूप झोपला. आणि त्याची झोप लागली सुद्धा. आणि मग सकाळ झाली आणि रोहित उठला आणि त्यानं त्याचे हात बघितले तर त्याच्या दोन्ही हातावर फक्त आर आर काढलं होतं. आर फॉर राणी. आणि रोहितनं शेजारी बघितलं रोशनकडे तर रोशन गायब होता. म्हणजे हा गधडा फक्त एवढंच करण्यासाठी इथे आला होता तर. आणि रोहित झोपल्यावर त्यानं हे कांड केलं होतं. आणि नक्कीच याला आईनं सांगितलं असेल. आणि ते खरंच होतं. निदान लग्नाची एक थेंब मेहंदी तरी त्याच्या हाताला लागू दे. कारण रोहित जागा असतं तर हे करू दिलंच नसतं. आणि बरोबर सगळं करून घेतलं त्याच्याकडून. आता रोहितने ती मेहंदी पुसण्याचा प्रयत्न केला. पण आता मेहंदी तर रंगली होती. आणि राणीच्या नावाची मेहंदी रोहितच्या हातावर शेवटी लागलीच.